मी कोण आहे प्रश्नाचे उत्तर चालू आहे. पण बालकी त्याच्यामध्ये मत आहे ना, मी किम स्वरूप आहे, मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. देहरूप नसून मी कोण आत्मरूप आहे. त्या आत्म्याच्या बाबतीमध्ये मत चाललेली आहे आता. सव्वा तरंग आहे ना आपला. झालो दोन, पुन्हा आणखी आपण घेऊया. त्या अग्रत देवाचे 3 प्रश्न आहे ना. कोणते 3 प्रश्न आहे? मी कोण आहे, हा संसार कुठून येतो आणि मुक्तीला हेतू कर्म किंवा ज्ञान किंवा उपासना किंवा दोन्ही. असे 3 प्रश्न आहे. पहिला प्रश्न कोणता आहे? मी कोण आहे. दुसरा प्रश्न कोणता आहे? संसाराचा करता. आणि तिसरा प्रश्न मोक्षाला कर्म उपासना ज्ञान आहे, समसमुच्चय आहे की क्रमसमुच्चय आहे. त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं आहे मी कोण आहे. मी देह नसून कोण आहे. मी देह का नाही आपल्या मागे होऊन गेलं की मी देह का नाही नाही सांगते. देह आपल्यावर भिन्न आहे. हे पहा, आपण एखाद्या भिंतीजवळ उभे राहिलो, मग भिंत आपण आहोत, आपण भिंतीहून वेगळे आहोत. काय करायचं? मग आपण काय म्हणतो? माझी भिंत, माझं घर. तसं आपण काय म्हणतो? माझा देह. माझा देह म्हटल्यानंतर आपण देह स्वरूप आहोत, देहाहून भिन्न आहोत. माझं घर म्हटलं तुम्ही घर आहे का? मग घराहून काय आहे? तसा माझा देह म्हटलं तर तो देहस्वरूप तुम्ही आहे का देहाहून भिन्न आहे? मग आपण देह नाही, मग आहे तरी कोण? पण देह जर मी नाही तर मग कोण आहे तुम्ही? मग त्याचे उत्तर आहे आता सद्रूप आहे, पुढे चिद्रूप आहे, पुढे आनंद स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे, अशी उत्तर द्यायची. त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये दर्शनकार लोक, सांख्य, न्याय, मीमांसा यांची थोडक्यामध्ये मत घेतलेली आहे. काल आपण सांख्याचं मत पाहिलं की सांख्यामध्ये 2 आहेत, सांख्य आणि योग. सांख्य मतामधलं तत्वज्ञान कसं आहे? पुन्हा घेऊ की आपण काय बिघडलं. काल कमी पोरं होते ना. सांख्य मतामध्ये काल आपण पाहिलं की सांख्य मतामध्ये आत्मविचार आहे, आत्मा करता नाही आणि आत्मा काय नाही. वेदांताच्या मताप्रमाणे पण वेदांत आत्मा एक मानतात. काल पाहिलं की आत्मा सांख्य दर्शनकार आत्मा एक मानतात का अनेक मानतात? आहे का? वेदांतामध्ये आत्मा अनेक आहे का एक आहे? सांगायचं की सर्वांनी सांगायचं. कोणत्या मतामध्ये? सर्वागटी राम, सूर्यप्रकाश किरण अनेक. सूर्य किती आहे? तसे देह अनेक, पण देहात असलेला आत्मा किती आहे? घट पुष्कळ आहे. घटामध्ये भेद आहे की घट अनेक आहेत. घटामध्ये असलेला आकाश किती आहे? आकाश किती आहे? कशाबरोबर? प्रत्यक्ष भेद दिसतो ना. घटामध्ये काय आहे? भेद आहे. आणि आकाशामध्ये काय नाही. मग अनेक आकाश का म्हटले? उपाधीमुळे. मग वेदांत शास्त्रात आत्मा एक आहे. संख्याचा आत्मा किती आहे? नाना आहे. त्या नानात्वाचं खंडन करायचं आहे. बनावाचा काल कमी होते. सांख्यमध्ये दिलेले 25 तत्व मानत असत.
पुढे त्याचं खंडन करायचं आपल्याला. वाचा सांख्याचा वाद. आत्मस्वरूपाविषयी सांख्यमत. सांख्यमतात आत्म्याला पुरुष असे म्हणतात. तो करता भोगता नाही असे मानूनही आत्मा नाना मानतात. हे पण मोठी चूक आहे. त्याच्यात दोन तत्वाचा विचार केलेला आहे, पुरुष आणि प्रकृती. सांख्य तुमच्या गीतेमध्ये आहे ना, 13व्या अध्यायामध्ये, पुरुषं प्रकृतींचैव विद्यनादि उभवपि विकारमस्य गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभव. सत्तम रजस्तम इति गुण प्रकृती संभव. सुंदर विवेक आहे. दोन तत्व वाढलेले आहे. प्रकृती पुरुषम चैव. पुढे प्रकृतीचा पुरुष. पुरुष म्हणजेच आत्मा, प्रकृती म्हणजे माया. पुढे त्यांचा असा सिद्धांत आहे की सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या साम्यावस्थेचे नाव प्रधान आहे. प्रधान प्रकर्ष आहे ना, दहा ठेवणे. 3 गुण आहेत ना. 3 गुण कोणते? चोरी करणे, लबाडी करणे, कॉपी करणे. अरे 3 गुण कोणते? असं साम्य अवस्था म्हणजे त्याला काय म्हणायचं? प्रधान. 3 गुण जिथे राहते त्याला काय म्हणायचं? प्रधान. आणि वेदांताला सुद्धा माया किती गुणात्मक आहे? 3 गुणात्मक आहे. काय करे? भगवद्गीतेमध्ये आहे ना, सतम रजस्तम गुण आहे ती प्रकृती संभव असं वर्णन केलं. त्रिभीर गुणमयीर व्हावी मोहितांना जाणवती मामेध्यात्मा परमव्यय. पुढे वाचा. प्रधान प्रकृती आहे, विकृती नाही. प्रकृती म्हणजे उपादान कारण आणि विकृती म्हणजे कार्य. प्रकृती म्हणजे कारण, विकृती म्हणजे कार्य. आत्मा प्रकृती नाही, आत्मा विकृती नाही. प्रकृती का नाही? तो कोणाचं कारण नाही. त्याच्यापासून काही होत नाही. कोणापासून? म्हणून तो कोणाचं काय नाही, कारण नाही. आणि तो कोणाचं कार्य नाही, म्हणून तो काय, तो कोणापासून होत नाही, म्हणून काय नाही. हे पण मातीपासून काय होते? घटका झाला, कार्य झाला. काय माती कोण झाली? जसं आत्मा कोणाचं कारण नाही, कोणाचं काही नाही, असंग स्वरूपाचं आहे. पुढे प्रधानापासून महत्त्व आहे म्हणून महत्त्व विकृती आहे आणि प्रधान महत्त्वाची प्रकृती आहे. 25 तत्व मानत असतात. त्याच्यामध्ये आलेलं आहे प्रकृती आणि विकृती. एखादे 4 भाव असले, या 4 भावामध्ये प्रकृती कोण आणि विकृती कोण? मग कारण असेल त्याला प्रकृती म्हणायचं आणि कार्य असेल त्याला विकृती म्हणायचा. कल्पना करा, पहिला भाव काय आहे? कारणच आहे. दुसरा भाव कसा आहे? कार्य आहे आणि कारण आहे. पहिला कारण, दुसरा कोण? कार्य. पुढे दुसरा कारण, तर तिसरा कोण? कार्य. असे धर्म येत असतात. ती प्रकृती अनादी आहे म्हणून विकृती नाही आणि महत्त्व अहंकार आणि पंचतन्मात्रा ही 7 परस्परांत मागीलांच्या विकृती पुढीलांच्या प्रकृती आहे. एक विकृती आणि एक प्रकृती. 5-7 भाव असेल तर त्याच्यामध्ये कोण असतो? एक ज्येष्ठ असतो आणि शेवटचा कोण असतो? लहान असतो, कनिष्ठ असतो. लग्नाच्या पत्रिकेमध्ये लिहिलं राहते ना, आमच्या ज्येष्ठ मुलाचं काय आहे, याच्यावरून काय सिद्ध होते? दुसरा मुलगा नाही, आता एकच आहे, एकच नारे आहे म्हणून त्याला ज्येष्ठ नाही. आणि त्याच्यात पुन्हा लिहिलं असेल आमच्या कनिष्ठ मुलाचं काय आहे. आता लग्नाची परंपरा काय झाली? संपली. कनिष्ठ म्हणजे लहान, कार्य करण्याचा वाचा. या रीतीने 7 प्रकृती विकृती आहेत आणि पंचभूते, दशेंद्रिये आणि मन ही 16 विकृतीच आहेत, प्रकृती नाहीत. प्रकृतीच असते आणि विकृतीच असतात. कनिष्ठ हा कसा आहे? कार्यच आहे.
आणि ज्येष्ठ हा कसा आहे कारणच आहे. जो कोणाला हे होतो त्याला कारण असं म्हणायचं. घटाला कारण कोण आहे? माती आहे. माती कोण झाली? कारण. आणि घट कोण झाला? कार्य. आणि कार्य आणि कारण कोणाला म्हणजे ज्याच्यापासून होते त्याला कारण म्हणायचं. जीव होते त्याला काय म्हणायचं? पुरुष कसा आहे कोणाचं कारण नाही, त्याच्यापासून काही होत नाही म्हणून तो काय नाही, कारण नाही. आणि तो कोणापासून झाला नाही म्हणून काही नाही, कार्य नाही. वाचत जा. 7 भावांत पहिला वडीलच असतो आणि शेवटचा धाकटाच असतो. मधील 5 मात्र परस्परांत वडील धाकटे असतात. बरोबर. एखादा ऊस असतो, खालचा बुड खालचा असते, बुडाच असते, आणि वरचा काय असते, शेंडाच असते. प्रत्येक कांड असताना ते एकमेकाला एक कार्य आणि एक कार्य. खालचं कारण तर वरचा कांड काय होत असे, कार्य. वरचं कार्य झालं की ते कारण होतं एका कांड्यापासून दुसरं. ऊस असताना ऊसाला एकच कांड असते, 10-5 कांडे असतात. कांडच होते. मला आम्हाला रस माहिती आहे, ऊस माहिती आहे. शेतकऱ्याचं मुख्य धन कोणता आहे मला? ऊस म्हणतात ना, कांडे असतात. ते रसवंती असते ना, तिथल्या लोकांना माहिती असते. पुढे म्हणजे मागील भावांपेक्षा धाकटे व पुढील भावांपेक्षा वडील. पुरुष कोणाची प्रकृती किंवा विकृती नाही, कारण जो कोणाचा हेतू असतो त्यास प्रकृती म्हणतात. हे पहा, प्रकृती म्हणजे कारण, विकृती म्हणजे कार्य. पुरुष म्हणजे आत्मा, तो कोणाचं कारण नाही आणि तो कोणाचं कार्य नाही. कार्य ना कारण ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये आहे. जो असंग ना असंग सुंदर वर्णन आहे. तो कोणाचं कारण नाही म्हणजे त्याच्यापासून काही होत नाही, आणि तो कोणाचं कार्य नाही म्हणजे कोणापासून होत नाही. त्याला अनादि सिद्ध असं म्हणतात. मग आत्मा कसा आहे? वेदांता म्हटला अनादि आहे. तो कोणापासून होत नाही, अनादि स्वरूपाचा आहे. आणि त्याच्यापासून आत्म्यापासून काही होत नाही. जगत दिसते याची वाट काय पुढे तुम्हाला क्रमाने सांगू पुढे. आणि जो कार्य असतो त्यास विकृती म्हणतात. पुरुष कोणाचा हेतू नाही म्हणून प्रकृती नाही, आणि कोणाचे कार्य नाही म्हणून विकृती नाही. पुरुष असंग आहे. असंग स्वरूप आहे. तो कोणाचं कारण नाही आणि तो कोणाचं कार्य नाही. कोण म्हटलं? पुरुष म्हणजे कोण? आत्मा. नाही तर पुरुष म्हणजे आपल्या गावातलाच माणूस. त्याला काय म्हणतात? पुरुष नसण्याचा. पुरुष काय म्हणतात तुम्हाला पुढे 15व्या अध्यायामध्ये चांगला विवरण आहे. त्याच्यात 3 पुरुष घेतलेले आहे. क्षर पुरुष, उत्तम पुरुष असं वर्णन आहे पुढे. वाचा. या रीतीने एक पुरुष, एक प्रकृती, एक महत्त्व, एक अहंकार, 5 तन्मात्रा, 5 भूते, 10 इंद्रिये आणि 1 मन अशी 25 तत्वे सांख्यमतात मानतात. हे बघा संख्या किती घेतले त्याने, घेतले ना त्याच्यामध्ये. तेव्हा हे बघा, पहिलं कोण? प्रकृती आणि पुरुष. किती झाले? महत्त्व, अहंकार, 5 तन्मात्रा, पुढे 5 भूते, 10 किती झाले, आणि 1 मन. किती तत्व झाले? 14 आणि 10 24 आणि 1. इतके तत्व कोण मानतो? सांख्य मानतो. पुढे वाचा. त्यांच्या मतांत ईश्वराचा अंगीकार नसून प्रकृती स्वतंत्र जगत कारण आहे. ती पुरुषाला भोगमोक्ष वाचा की वाचा.
भोगमोक्ष देण्याकरिताच प्रवृत्त होते. हे तुम्हाला होऊन गेलेलं आहे चौथ्या तरंगामध्ये. चौथ्याच तरंगाने जगात ईश्वर काही करीत नाही, मानत नाही, त्याचं खंडन केलेलं आहे ना. नाही करत. मला ईश्वर मानण्याची जरूरत नाही. मग हे कर्मफलाची इच्छा कशी करणार? कर्मच काय देते, त्याचं खंडन कसं केलेलं आहे? सांगा की. कर्म जड स्वरूप आहे. हं? कर्म जड स्वरूप आहे. जड स्वरूप आहे. जडाला नाही का शिक्षा देण्याचं काही नाही. कारण कर्मापासून जर आपल्याला सुख दुःख झालं असतं तर कर्म होता बरोबर आपल्याला काय झालं पाहिजे, सुख झालं पाहिजे. पुढे दोन उपाय ना, हे पहा, सुख आणि दुःख हे दोन धर्म आहे ना. कोणापासून सुख उत्पन्न होत असते, कोणापासून दुःख उत्पन्न होते. दुःख कोणापासून होतं? सांगितलं. निषिद्ध कर्मापासून. सुख विहित कर्मापासून काय करायचं. आपण विहित कर्म केलं बरं का, पुण्य दिसतं का तुम्हाला? भोगावं लागते. काय करावं लागते? मग भोगविणारा कोणतरी काय असला पाहिजे. हे बा, एखाद्या माणसाने चोरी केली, लगेच त्याला दुःख होते का? आणि पुढे चोरी सिद्ध झाल्यानंतर दोन्ही हात काय करा, कुठे चला, मंगल कार्याला. आता भोगवणारा कोण ठरला? न्यायाधीश ठरला ना. शिक्षा कोण करत असते? पोलीस करत असते का न्यायाधीश? मग ईश्वर कसा आहे? तुम्ही जसं कर्म कराल त्याप्रमाणे फळ कोण देत असतो? जे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो. ईश्वर काय केलं पाहिजे? मग हे ईश्वर का मानत नाही? कर्मच फल देते. कर्म फल देऊ शकत नाही, कारण कर्म झाल्याबरोबर जर हात तुटला तर मग कर्म फल देते. बरोबर आहे. कालांतराने भोगवत असतो म्हणून भोगवणारा कोणतरी ईश्वर काय केला पाहिजे. आणि लोक काय मानत नाही, ईश्वर मानत नाही. सांख्य दर्शनामध्ये ईश्वर आहे. मग जगताचा करता कोण आहे? प्रकृती आहे. पुरुष असंग आहे, त्यास प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो आणि बुद्धीच्या विवेकरूप परिणामापासून मोक्ष होतो. बुद्धीच्या विवेकापासून बंध आणि बुद्धीच्या विवेकरूप परिणामापासून काय होतं? अज्ञानापासून बंध आणि विवेकापासून मोक्ष. वस्तुस्थितीच्या ठिकाणी मोक्षही नाही, त्याच्या ठिकाणी काय नाही. हे कोणापासून धर्म आहे? बुद्धीमुळे. पुढे पुरुष असंग असल्यामुळे त्यास भोग मोक्ष घडत नाहीत, हे खरे. पुरुष कसा आहे? असंग स्वरूपाचा आहे. नाही का, आपण सूर्याकडे थुंकलो तर थुंका सूर्यापर्यंत पोहोचतो का आपल्या अंगावर पडतो? आपल्या. कसं आहे? असंग स्वरूपाचा. हे आपण ताप एखाद्या माणसाला असे हे मारले, आपली ताप प्रकाशाला लागत असते का माणसाला लागते? प्रकाशाला लागते का? प्रकाश नाही का लागते का त्याला? का लागत नाही? असंग स्वरूपाचा आहे. तसा आत्मा असंग स्वरूपाचा असल्यामुळे, पुरुष असल्यामुळे त्याला बंधही नाही, त्याला काही नाही, मोक्षही नाही. पुढे तथापि ज्ञान, सुख, दुःख, राग, द्वेषादी बुद्धीचे परिणाम आहेत. हे पहा, सगळे सुख दुःख बंध मोक्ष हे सगळे धर्म आत्म्याचे रसून कोणाचे आहे? बुद्धीचे आहे ना. वेदांत शास्त्रामध्ये धर्म कोणाचे आहे? झालं की बुद्धीचेच आहे की. तुम्हाला गेला मी कोण आहे? बुद्धीच्या संबंधाने आभासाचे आहे, पण मुळामध्ये कोणाचे आहे? ते बुद्धीचे आहे.
आरोप कोणावर केला जात असतो आभासावर. एखाद्या बाईने एखाद्या पोराने चोरी केली, चोरी करते मुलगा, आणि आरोप कोणावर केला जात असतो? त्याच्या आईवर. चोरी कोणी केली आहे? आणि आरोप म्हणला बाई तुमचा मुलगा असा आहे, तुम्ही चोरी करणं शिकवलं, काय शिकवलं? आणि चोरी केली कोणी केली? शिकवणावर आळ येते ना त्याच्या. त्या बुद्धीस आत्मविवेक नाही, म्हणून आत्म्याचे ठिकाणी आरोपित बंध मोक्ष आहेत, परमार्थ दृष्टीने नाहीत. नाही का? ज्या बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान नाही, अविवेक आहे, ते सारे धर्म कोणाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लागतात. दोन ठेवायचे, विवेक आणि अविवेक. बुद्धीचे दोन धर्म आहेत, ज्ञान आणि अज्ञान. अज्ञानामुळे आपण ते धर्म कोणाच्या ठिकाणी मानतो? आत्म्याच्या ठिकाणी. पण ते आत्म्याच्या ठिकाणी नसून कोणाच्या ठिकाणी आहे? बुद्धीच्या ठिकाणी. नाही का? आपल्याला ज्ञान नसल्यामुळे का नाही, श्रीखंडामधली जी गोडी असते ती दह्याची असते का साखरेची असते? आणि अज्ञानाने आपण काय म्हणतो? श्रीखंड काय झालं? दही कुठं गोड होत असते का? आहे काय? एखादा सुधारस असतो, सुधारस नाव आहे कोणत्या आपला? सुधारस कशाला? हिशोब कमी होतात. सुधारस म्हणजे त्याच्यामध्ये लिंबाचा रस असतो, तो आंबट असतो. सुधारस म्हटलं तर साखरेमध्ये तो काय लागतो? लिंब आंबट आहे का गोड आहे? आहे का? पण आरोप करा त्याच्यात गोडेपणाचा काय केला जातो? आरोप केला. तसा बुद्धीचे धर्म आत्म्याच्या ठिकाणी आहे असं पण मानतो. वास्तविक ते धर्म कोणाचे आहे? बुद्धीचे. बरे. असा अविवेक सिद्ध आत्म्याचे ठिकाणी जो भोग, त्यामुळेच आत्मा भोगता असे म्हणतात. हे पहा, अविवेकामुळे धर्म आहेत कोणाचे? प्रकृतीचे. बुद्धीचे धर्म आहे. आणि आरोप कोणावर केला जात असतो? आत्म्यावर. आपण नाही का व्यवहारामध्ये ते म्हणलं त्याचा आत्मा मेला, त्याचा आत्मा काय झाला? का म्हणलं गोविंदराव कसं काय त्याचा आत्मा काय झाला? मेला. त्याच्या आत्म्याला शांती नाही. आत्मा काय दुःख झाला आहे का त्याला शांती द्यायची? आत्म्याला काय थंडी वाजून लावली का? आत्मा जे तत्व, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, त्याला काय म्हणतात? तुमच्या गीतेमध्ये आहे ना, दुसऱ्या अध्यायामध्ये त्या आत्म्याचं वर्णन करते, गोड वर्णन केलेलं आहे. श्लोक बघा तुम्ही. न जायते म्हणजे पुढे पुढे न अन्य ते अन्य माने. अज म्हणजे जन्म नाही. न अन्य ते अन्य मारे म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणताही काय नाही. शरीराचं काय आहे? स्वभाव नाश आहे, नाही का? आम्याचा कोणता नाश आहे? स्वभाव नाश. खात वा नाश पावल्याशिवाय शरीराचा स्वभाव नाश, परता नाश. आपण रस्त्याला चाललो आणि पाठीमागून धडक दिली तर कोणता नाश बघतो? परता नाश म्हणतात. आणि आश्रय नाश. नाही तर देह विमान कोसळलं की त्याच्यातली 300 माणसं कुठे गेले? हवा खायला का? त्याला आश्रय नाश म्हणतात. काय म्हणतात? कारण विमानच काय झालं? संपलं की. असे 3 प्रकारचे नाश कोणाला आहे? सगळे शरीराला आहे, कार्याला आहे. आणि त्याच्यामध्ये असलेला आत्म्याला काय नाही. तो आत्म्याबरोबर, आत्मा शरीराबरोबर उत्पन्न होत नाही. न जायते. शरीराबरोबर काय होत नाही तो. न जायते ना, असं आहे. न जायते न म्रियते. अजो नित्य शाश्वत होयम पुराण अजस्वर. म्हणून हे सगळे बुद्धीचे धर्म
आणि कोणावर लादले जात असतात आपल्यावर ते आहे त्यांच्यामध्ये आहे आत्माच करताय आत्मा वास्तविक आत्मा करता नाही ना आत्मा काही नाही हे धर्म कोणाचे आहे आणि या धर्मामुळे आज्ञा त्या ठिकाणी नानात्वाचा संबंध दाखवतात पुढे खरोखर तो भोगता नाही. भोक्तृत्व बुद्धीच्याच ठिकाणी आहे. ती आत्म्याहून भिन्न आहे. अशा ज्ञानालाच सांख्य विवेक म्हणतात आणि त्याच्या अभावास अविवेक म्हणतात. हे बघ, अज्ञान असेल त्याला बंध आणि विवेक असेल त्याला मोक्ष. आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष मानणे याला काय म्हणायचं बंध. बंधाकडे मोक्ष म्हणून आत्मा वेगळा आहे असं जाणणे याला काय म्हणायचं मोक्ष. यथार्थ ज्ञान याला म्हणायचं मोक्ष आणि विपरीत ज्ञानाला काय म्हणायचं बंध. हे बघा आपण शरीरावर आपला निश्चय आहे कोणतं ज्ञान आहे ते विपरीत ज्ञान आहे त्याला बंध म्हणायचं. आणि शरीर असून कोणावर सच्चिदानंद स्वरूप आहे कोणतं ज्ञान यथार्थ ज्ञान नाही का यालाच मोक्ष म्हणायचं. देहबुद्धी बंध आणि आत्मबुद्धी बंदी तद्बद्ध असतं आत्मान गच्छंत पुनरावृत्ती काय करायचं तेव्हा बंध आणि मोक्ष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही पण बुद्धीच्या आरोपाच्या ठिकाणी मिळे. आत्मा बद्ध आहे आणि आत्मा कोणही मुक्त आहे. पुढे या रीतीने सांख्यमतात आत्मा असंग आहे आणि सुखदुःखादी बुद्धीचे धर्म आहेत आणि पुरुष म्हणजे आत्मा नाना आहेत असा सांख्यांचा सिद्धांत आहे. हे पहा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही कोणताही धर्म नाही. सुखदुःखादी धर्म हे कोणाचे आहे बुद्धीचे. बंध मोक्ष हे धर्म कोणाचे आहे बुद्धीचे आहे. आत्मा असंग स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काय नाही धर्म नाही. असा असूनही सांख्य दर्शनकार आत्मे किती मानतात नाना मानतात. नानात्वाचं खंडन करायचं. वेदांतामध्ये आत्मे नाना आहेत काही एक आहे सर्वागटी राम सूर्यप्रकाशक आहे का नाही. हे वेदांताचं मत झालं. यांचं मत कसं आहे असंग मानायचं आणि पुन्हा काय मानायचं नाना मानायचे आहे काय. हे मत कसं नाही बरोबर नाही पण सांख्याने मानलेलं आहे ना. सुखदुःख धर्म आत्म्याचे मानत नाही. कर्तृत्व भोक्तृत्व धर्म आत्म्याचे मानत नाही. तरी आत्म्या किती म्हणतात नाना. म्हणजे साधी चूक आहे का मोठी चूक आहे दर्शन करायचे मत आहे. वेदांत शास्त्रामध्ये सर्वांच्या ठिकाणी असलेला आत्मा किती आहे शरीर आहे अनेक पण आत्मा किती. सूर्याची किरण अनेक पण त्याच्यामध्ये असलेला प्रकाश किती आहे. समुद्राचे तरंग अनेक पण तरंगामध्ये असलेलं पाणी किती आहे एकच आहे. अनेक ऊसाचे कांडे अनेक आहे पण त्याच्यात असलेली गोडी किती आहे. गोडीमध्ये काय भेद असते का कसा आत्मा कसा आहे एक आहे. पण सांख्य दर्शन करा संघ मानून सुद्धा आत्मा काय म्हणतात नाना. त्या नानात्वाचं काय करायचं आहे खंडन करायचं. वाचा सांख्यमत खंडन. पुरुष म्हणजे आत्मा असंग मानून नाना मानणे हे अत्यंत विरुद्ध आहे. कारण सांख्यमतात सुखदुःख आत्म्याचे धर्म आहेत असे मानले असते तर प्रत्येक शरीराचे ठिकाणी सुखदुःखाचा भेद असल्यामुळे आत्म्यास नानात्व मानणे भाग होते. नानात्वाचं खंडन करायचं आहे. कारण सांख्याने आत्मा एक मानला का अनेक मानले. अरे आता झालं ना आपला आता आपण वाचलं सांख्याने आत्मा एक मानला का अनेक मानले. अनेक का मानले बुद्धीच्या धर्मामुळे. कारण सुखदुःख हे कोणाचे आहे धर्म आणि ते कोणाचे आरोपित कोणाचे केले ते आत्म्याचे. म्हणून आत्मा कारण काय
एकच आत्मा जर मानला तर सुख दुःख सर्वांना होईल, त्याला वर्णसंकर म्हणतात. सर्वांचा आत्मा एकच आहे असं जर मानलं तर एकाला होणारे सुख दुःख एकालाच होईल की सर्वाला होईल? सर्वाला होईल. अरे का एक मानला ती आपत्ती येत आहे. म्हणून एखाद्याला काटा उठला तर सगळे दुःखी होत असतात का? मग ज्याला काटा उठला तोच काय होतो? दुःखी. पण सुख दुःख धर्म हे ज्याचे त्याला असतात. आणि एकच आत्मा मानला तर सर्वाला काय होईल ना? दुःख होईल ना. मला आत्मा एक न मानताना संख्याने आत्मा किती मानले? अनेक. आणि त्या अनेक धर्माचं काय करायचं? खंडन करायचं. तर कसं खंडन करायचं? सुख दुःख जर हे धर्म आत्म्याचे मानले असते कोणी सांख्य दर्शन कराने तर आत्मेनाना मानणं बरोबर होतं. पण सुख दुःख धर्म कोणाचे मानले? संख्याने, बुद्धीचे मानले, अंतःकरणाचे. वेदांत शास्त्राचे सुख दुःख धर्म कोणाचे आहे? ते अंतःकरण जे एकच मानलं तर सुख दुःखाच्या ज्ञानाचा संकर होईल. बरोबर. अरे का अंतःकरण प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे आणि आत्मा किती आहे? मात्र एक आहे. तात्पर्य बुद्धीचे धर्म सुख दुःख मानू नये सुद्धा संख्याने आत्मे किती मानले? नाना. आत्मे नाराज नसून किती आहे? एकच आहे. पुढे पण ती सुख दुःखे तर आत्मधर्म नाहीत, फक्त बुद्धीचे धर्म आहेत. त्या सुख दुःखांच्या भेदाने बुद्धीचाच भेद सिद्ध होतो. सुख दुःख हे धर्म कोणाचे मानलेले आहे? संख्याने, बुद्धीचे मानलेले आहे. मग बुद्धी अनेक होईल, काय होईल? आत्मा किती राहील? काय काय भेदामुळे भेद कार्याचा होईल, कारणाचा भेद होऊ शकत नाही. एखाद्या मातीची भांडी असली त्या भांड्यामध्ये भेद आहे, पण सर्वांमध्ये असणारी माती किती आहे? त्याप्रमाणे बुद्धीचे धर्म आहे. सुख दुःख हे धर्म बुद्धीचे आहे. असंही असताना देखील सांख्य दर्शन करते धर्म कोणाचे मानतात? बुद्धीचे मानून आत्मा काय मानतात? नाना मानतात. आत्मा आणि बंध मोक्ष सुद्धा हे कोणाचे धर्म आहे? बुद्धीच्या एक परिमाणाला बंध म्हणायचा आणि विषयरूप परिमाणाला, बुद्धीच्या विषयरूप परिमाणाला बंध असं म्हणतात, विवेकरूप परिमाणाला मोक्ष असं म्हणतात. पण हे सगळे बुद्धीचे धर्म आहे. बंध आणि मोक्ष हे बुद्धीचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म नाही. असे असताना देखील सामान्य चूक नाही करून ठेवली. कोणती चुकली? आत्मेनाना मानणं मोठी चूक कोणी केलेली आहे? एक मत बरोबर खंडनीय मत आहे. कोणतं मत आहे? वेदांत शास्त्रामध्ये शरीर आणि आत्मा किती आहे? काय ब्रह्म प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. नाही का अनंत रूपे अनंत देशे देखील महादेव पुढे वाचा. आत्म्याचा नाही. याकरिता बुद्धीच्या अनेकत्वामुळे आत्म्याचे ठिकाणी अनेकत्वाची प्रतीती येते. वास्तविक अनेकत्व आत्म्याचे ठिकाणी नाही. आत्मा असंग, एक व व्यापक आहे असे सांख्यांनी मानणे योग्य होते. अक्कल शिकवतात कोणाला? संख्या. आत्मे काय मानले? बरं आत्मा असंग मानतो पुन्हा काय मानतो? अनेक मानतो. बरं परिच्छिन्न मानतो का व्यापक मानतो? व्यापक पदार्थ एक असतो. म्हणून आकाश कशा आहे ते वेदांतामध्ये आकाश कसा एक आहे, परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? का नाही? मग बाकीचे सगळे कोणामध्ये आहे? आत्मना आकाश संबधा व्यापक म्हणतात. मग आत्मा सांख्य दर्शनकार काय म्हणतात? आत्मा असंग स्वरूपाचा आहे. पुन्हा काय? असंग म्हणजे तुझ्या ठिकाणी कशाचाही संगत आहे. सगळ्यात सजातीय विजातीय सगळ्यात भेद कशाला म्हणतात?
तो दुसरा तरफ होऊन गेला पाहिजे काय झालं आज सगळ्यात भेद कुणाच्या ठिकाणी येतं सावयव पदार्थामध्ये सोबत दिलं हे बा आपलं शरीर आहे सावयव आहे याच्यामध्ये भेद आहे का नाही पाय म्हणजे हात नव्हे हात म्हणजे अवयवामध्ये असलेला भेद त्याला कोणता भेद म्हणायचा सावयव भेद सजातीय भेद कोणाला म्हणतात आपली 3 तरंगाची झाली ना परीक्षा त्याच्यात होऊन गेलं पुढे 4 आणि 5 आहे ती परीक्षा 6 आणि 7 पुढे ते हे झालं चातुर्मासात असते सजातीय भेद कशाला म्हणतात 2 सजातीय पदार्थाचा भेद त्याला म्हणतात सजातीय भेद 2 घोड्याचा भेद कोणता आहे सजातीय भेद म्हणायचं सावयव पदार्थामध्ये कोणता भेद असतो सगळ्यात भेद 2 समान जातीच्या पदार्थाचा म्हटलं असलेला भेद त्याला सजातीय भेद म्हणायचा आत्म्याला अवयव आहे का कोणता भेद नाही बरं आत्म्यासारखा दुसरा आत्मा आहे का कोणता भेद नाही आत्म्याहून भिन्न जगत दिसते सांगा की विजातीय भेद का नाही सांगले विजातीय भेद का सांगता येत ज्याचा भेद सांगायचा आहे बर का हे जगत सत्य आहे का मिथ्या आहे मिथ्या पदार्थ भेद निर्माण करू शकत नाही म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विजातीय म्हणजे आत्म्याहून भिन्नच पदार्थ सिद्ध होत नाही मग ते एखादा विचारणारा विचारतो ना तो सगळ्यात भेद विजातीय भेद हे नाही विचारत विजातीय भेद कसं नाही आत्म्याच्या ठिकाणी कारण विजातीय म्हणजे सृष्टी वेदांत शास्त्रामध्ये सृष्टी किंवा जगात हे सत्य नसून काय मिथ्या पदार्थ भेद निर्माण करू शकत मग कोणता भेद नाही मग त्याला असंग स्वरूपाचा म्हणतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळ्यात विजातीय विपरीत भेद नाही आत्मा कसा आहे त्याच्या ठिकाणी काल परिचित नाही देश परिचित नाही असा वेदांताचा आत्मा आहे सांख्याचा आत्मा कसा आहे असाच आहे पण आरोपित धर्म आहे सगळे कोणते धर्म वास्तविक धर्म कोणाचे आहे बुद्धीचे हे पाय एखादा स्फटिक आहे आणि त्याच्या शेजारी जास्वंदीचं फुल दिसलं स्फटिक कसा दिसतो स्फटिक कसा दिसतो म्हटलं लाल दिसतो स्फटिक लाल आहे का कसा आहे हिरवा पिवळा आहे का मग पांढरा असून काय दिसतो मग तो लाल धर्म कोणाचा आहे ते फुलाचा आहे आणि आरोप केल्यावर कोणावर जातो स्फटिकावर स्फटिक पांढरा असून पाहणारा म्हणतो स्फटिक कसा आहे स्फटिक लाल आहे का तो धर्म फुलाचा आहे त्याचा बंध मोक्ष हा धर्म कोणाचा आहे बुद्धीचा आणि कोणावर आरोप होतो आत्म्यावर आत्माच बंध आहे आत्माच काय वास्तविक ते धर्म कोणाचे आहे बुद्धीचे आरोप कोणावर आहे नाही का वास्तविक लाडी कोणाची आहे फुलाची आरोप कोणावर आहे म्हणून स्फटिक कसा नाही लाल आहे तो कसा आहे तो पांढराच आहे तसे बंध मोक्ष धर्म कोणाचे बुद्धीचे आणि आरोप कोणावरती आहे मग आत्मा काय नाही बंद आत्म्याच्या ठिकाणी बंध नाही आत्म्याच्या ठिकाणी काय नाही असंही असून असताना आत्मज्ञाना मानतात सामान्य चूक नाही कोणती आहे मग पुढे आता कारण एकच व्यापक आकाशाचे ठिकाणी घट मठादी उपाधींच्या योगाने आकाशाच्या भेदाची प्रतीती येते म्हणून आत्मा असंग मानून त्याचे ठिकाणी अनेकत्व मानणे हे अत्यंत निर्युक्तिक आहे त्याच्या ठिकाणी काय असंग म्हणायचं पुन्हा काय म्हणायचं ब्रह्मचारी म्हणायचं हा मुलगा कोणाचा म्हणलं मग माझा मुलगा आहे ती बोलणं योग्य आहे का अयोग्य आहे
लक्षात घे. असंग म्हणायचं, पुन्हा आत्मा काय म्हणायचं, नाना म्हणायचे. म्हणजे सांख्याचं मत काय नाही, पण खंडनामध्ये आहे, त्याचं खंडन आहे पुढे. वाचा. बरे, बंध मोक्ष व्यवस्थेकरिता आत्म्याचे ठिकाणी भेद मानला आहे असेही त्यास म्हणता येणार नाही. कारण सांख्यांनी जर आत्म्याच्याच ठिकाणी बंध मोक्ष मानले असते तर बंध मोक्षाच्या भेदामुळे आत्म्याचा भेद मानणे अवश्य होते. पण सांख्यमतात बंध मोक्ष आत्म्याचे धर्म नाहीत, बुद्धीचे धर्म असून बुद्धीच्या अविवेकाने बंध आणि बुद्धीच्या विवेकाने मोक्ष असा अंगीकार आहे. खंडाचं वास्तविक धर्म कोणाचे आहे, बुद्धीचे, आणि कोणावर लादलेलं असतं. कोणता कोणता याच्यात चालू आहे, कोणत्या पानावर खंडन चालू आहे का? खंडन कशा चालू आहे? आत्मा नाना मानणे हेच काय आहे? बरोबर नाही. कारण हे सगळे धर्म कोणाचे मानले? बुद्धीचे. बुद्धीच्या धर्माने बुद्धीनं प्रत्येक शरीरामध्ये काय भिन्न भिन्न आहे, पण आत्मा किती आहे? आणि या बुद्धीच्या धर्माचा आरोप कोणावर केला जात असतो? आत्म्यावरती. आत्मे नाना नसून आत्मा किती आहे? मला सांख्याने आत्मे किती मानले? आणि सगळे धर्म आत्म्याचे मानले की बुद्धीचे मानले? मग बुद्धीच्या धर्माचा आरोप कोणावर झाला? पण आत्मे नाना नसून आत्मा किती आहे? पुढे. म्हणून जे अविवेकाने प्रतीतीस येते आणि विवेकाने निवृत्त होते ते रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. मिथ्या कशाला म्हणतात? अविवेकाने जे बसले विवेकाने निवृत्त होते. दोरीवर बसलेला सर्प कशाने बसतो? दोरीच्या अज्ञानामुळे. आणि दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची काय होती? निवृत्ती. दोरीच्या ज्ञानाने ज्या अर्थी सर्प निवृत्त होते त्या अर्थी वारुळातला सर्प आहे का? मग तुमच्या कल्पनेतला आहे. मग कल्पनेतला सर्प अज्ञानामुळे आहे, ज्ञानामुळे तो निवृत्त होतो. कोणामुळे? ज्ञानामुळे. पुढे. आत्म्याचे ठिकाणीही बुद्धीच्या अविवेकाने बंध आणि विवेकाने मोक्ष होतो. म्हणून बंध मिथ्या आहे. बंधच मिथ्या ठरल्यावर त्याच्या अपेक्षेने मोक्षही मिथ्याच ठरतो. बंध आला तो अविवेक. बंध कशामुळे राहतात? अविवेकामुळे. वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा बंध कसा आहे? सत्य बंधनाची नाही ठावे म्हणून मग कसे म्हणावे. तात्पर्य कशा करता चाललाय? बुद्धीचे धर्म सगळ्या कशावरती लागतात? आत्म्यावरती. बुद्धी अनेक पण आत्मा किती आहे? आणि बुद्धीच्या धर्माने आत्मा एक न मानताना किती मानतात? नाना. वास्तविक आत्मा एकच आहे हा सिद्धांत. वाचा. अशा रीतीने आकाशवत एका आत्म्याचे ठिकाणी बंध मोक्ष संभवत नाहीत आणि त्याच्या भेदाने आत्म्याचा भेदही सिद्ध होत नाही. एक दुसऱ्याहून वेगळा म्हणण्यास काहीतरी विलक्षणता असावी लागते. पुरुषांत आत्मरूपात कोणताही भेद सांख्य सांगत नाहीत. असंग अशा एकरूपानेच त्याचे प्रतिपादन करतात आणि निष्कारण भेद मानतात. काय करतात? आत्मा असंग स्वरूपाचा आहे आणि बुद्धीच्या भेदाने त्याच्यावरती करतात. वास्तविक ते भेद सगळे कोणाचे आहे? बुद्धीचे. आरोप कोणावरती आहे? आत्म्यावरती आहे. बुद्धीच्या भेदाने आत्मा अनेक तऱ्हेचा असं मानतं, त्याचं खंडन दिलेलं आहे. म्हणून अविवेकामुळे बंध आणि विवेकामुळे मोक्ष. विवेक झाला की ज्या अर्थी तो विवेकाने बंध निवृत्त होतो त्या अर्थी बंध सत्य नसून काय आहे? खरा साप कुठे दोरीच्या ज्ञानाने जात असतो का? काठी मारून सुद्धा जात नाही तो. ज्या अर्थी दोरीच्या ज्ञानाने साप गेला त्या अर्थी साप करत असला पाहिजे.
दोरीचं ज्ञान आणि सापाची काय झाली? तुम्हाला का दृष्टांत ऐकलेला आहे, पण पुढे चांगला सिद्धांत बसतो. कोणीतरी म्हातारी आपली रस्त्याने चालली आहे बोळा बांधून, ते पोरा इबलीस त्याने कागदाचा साफ केला कशाचा, आणि ते बरोबर त्याला स्प्रिंग बिंग लावला आणि तो साप बरोबर असा असा चालायचा बघा. आणि ते कार्टी असतात, बोळी बदलून जात असताना ती कार्टी आजी म्हणायला लागली, काय आहे बघा म्हणायचे. तिला असं वाटायला लागलं साप पाहिल्यानंतर आपल्याला साप काय झाला, चावला, आपला पाय पडला वगैरे. तेवढ्यावर काम मागलं का ते झेंडू यायला लागले. ते विष असताना ते चढताना ते म्हातारी सापाच्या विषामुळे काय पडली, म्हातारी काही हाले ना आणि काही बोले ना, रडे ना. कार्ट्यांना वाटलं म्हणता म्हातारी आता काय होते, राम बोलो भाई. मग काय म्हणलं आजी 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 हालतही नाही आजी, काय होत नाही. मग ते कार्ट्याने पुन्हा जो साप जो होता तो साप कशाचा आहे, बिळामधला आहे का कागदाचा केलेला आहे. म्हातारीच्या समोर त्याचं काय करून दाखवलं, ऑपरेशन बरोबर शिकावं. म्हातारी जवळ झोप पाहत होती बघा. म्हातारीचा भ्रम निवृत्त झाला. म्हणलं आपल्याला साप चावलाही नाही ना खरा काही नाही. मग हा साप वारुळातला नसून कागदाचा साप आहे असं कळता बरोबर म्हातारी टुनकन करणार. कारण तो सर्प सत्य होता का मिथ्या. मग वेदांत शास्त्रामध्ये हा बंध सत्य आहे का मिथ्या आहे म्हणतो. ज्ञानाने काय होतं आणि बंधाच्या भेदामुळे आत्मे किती मानले, नाना मानले. वास्तविक आत्मा नाना नसून किती आहे, पुढे संपलं का. याकरिता सांख्यमतांत आत्म्याचा भेद मानतात, ते असंगत आहे हे सिद्ध झाले. मानवात जो आहे ना, मानत असतात तो कसा आहे, असंगत आहे. म्हणून मोठी चूक कोणती केली, सांख्य दर्शन कराने, बाकी सगळं बरोबर आहे. आत्मा एक असताना काय मानले, पण आत्मा वेदांतामध्ये एक आहे का अनेक आहे हेच मत काय आहे. पण सांख्य दर्शनाचं मत उद्या पुन्हा सांगू. चांगलं आहे दर्शन करायची मदत, हे जरा कळायला जरी थोडी कठीण असली पण याचा पुढे उपयोग काय होतो, चांगला होतो. सांख्य मत, न्याय मत, दर्शन करायची मत थोडक्यामध्ये दिलेले आहे बरं. त्याचा अधिक विचार कधी करू.